गांधी फॅमिली संपल्याशिवाय हिंदू राष्ट्र करता येत नाही हे त्यांना माहिती. मुख्य म्हणजे ऍडवायझर अहमद पटेल, मोदीचा मित्र. लोकांना सोशल मीडियावर नेपाळच्या संदर्भात बोलायला बंदी घातली, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण नेपाळमध्ये जे उघड झाले ते आपल्या देशात होऊ नये. मला नेपाळला जाण्याची संधी मिळालेली आहे. प्रचंड, पुष्पकमल यांना आम्ही भेटलेलो आहे. त्यांना संविधान करायचं होतं, हिंदू राष्ट्र नावाची संकल्पना मोडीत काढायची. सर्व दर्शकांना आमचा नमस्कार. आपण एका महत्त्वाच्या विषयावर काही चर्चा करणार आहोत. या चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील सर आहेत. नमस्कार. आपण सर नमस्कार. नमस्कार. आपण एका महत्त्वाच्या विषयाला घेऊन अशी चर्चा करणार आहोत. ती चर्चा म्हणजे आपण नेपाळमधली सध्याची स्थिती आणि त्याच पद्धतीने भारतातली सध्याची स्थिती या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सर मला एक सांगा की कुठल्याही गोष्टीला दोन पैलू असतात. तर सर्वात प्रथम आपण नेपाळच्या दोन पैलू आपण कसे पाहतो, सकारात्मक आणि नकारात्मक? असं आहे की मला नेपाळला जाण्याची संधी मिळालेली आहे. प्रचंड, पुष्पकमल यांना आम्ही भेटलेलो आहे. त्यांना संविधान करायचं होतं, हिंदू राष्ट्र नावाची संकल्पना मोडीत काढायची होती. तेव्हा आम्ही राहिलो तिथं संविधानाच्या करताना. तर मी असं बघितलं की आता हे जे उद्रेक झाला त्यानंतर प्रचंड आणि पुष्पकमल काय वेगळे नव्हते. देवबा, हा केपी, हे सगळे जे होते केपीच म्हणतात, केपी आउट. तर हे सगळ्यांची पार्श्वभूमी बघितली तर आमच्याकडच्या नेत्यांची म्हणजे आम्ही अपवादात्मक राहुल गांधी आणि दीपांकर भट्टाचार्य जर सोडला. दीपांकर भट्टाचार्य फार ऑनेस्ट माणूस आहे. राहुल बरोबर मी चाललेलो आहे पदयात्रेत भारत जोडो मध्ये आणि नेहमीच माझा डायलॉग आहे. त्यांच्याकडं जो उद्रेक झाला तो साधारणपणे दररोज आपण बघतो ना की पुढाऱ्यांची मुलं काय करतात. आपल्याकडे देश मोठा आहे, त्यांची फक्त 3 कोटी लोकसंख्या आहे, आमची 140 कोटी आहे. आमच्याकडे पोरं, नेत्यांचे पोरं काय करतात बघतात, त्यांच्या मनात चिड येत असेल. एवढ्या मोठ्या देशात आणि नेपाळमध्ये किंवा श्रीलंकामध्ये किंवा बांगलादेशमध्ये हे छोटे देश असल्यामुळं इथे तरुणांचे ते लक्षात येत होतं की एवढी मोठी प्रचंड दरी गरीब आणि श्रीमंताची, त्यात पुढाऱ्यांचे मुलं. आता पुढाऱ्यांच्या घरात तिथे जपानमध्ये, नेपाळमध्ये नोटा सापडल्यात. म्हणजे नोटा मोजता येत नाही, त्या पोरांनी पेटवल्या. हा जो उद्रेक आहे हा खरं म्हणजे कधी ना कधी उफाळून येतो. आमच्या देशामध्ये आणि त्यांच्या देशामध्ये एक साम्य होतं. स्वर्गाची लालूस, नरकाची भीती, 33 कोटी देव, आपलं सीतामाईचं जन्मस्थान वगैरे, असं सगळं काल्पनिक जगात दोन्ही राष्ट्र राहत होते. एवढंच नाही तर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सावरकरांची ब्रिटिशांना विनंती होती की ठीक यांना स्वातंत्र्य देऊ नका, म्हणजे आम्हाला हा देश नेपाळच्या ताब्यात द्यावा, म्हणजे हिंदू राष्ट्र डिक्लेअर होईल. त्यांना फक्त हिंदू राष्ट्र डिक्लेअर करायचं होतं. आता हिंदू राष्ट्र म्हणलं तर काय होतं आपलं बघा तुम्ही, जे सरकार आली त्यांच्या मनात हिंदुत्व होतच आणि ते त्यातून सुटका होत नव्हती. म्हणजे मला वाटलं होतं की प्रचंड अति डावा आहे आणि त्यामुळे तो, परंतु ती सगळीच पिलावळ ब्राह्मणच होते, अपवाद एखाद दुसरा सोडला तर. आणि सगळा बहुजन समाज तो 2 वर्षात, म्हणजे नेपाळमध्ये तर आता अशी परिस्थिती आहे की काही नाही, मुख्य व्यवसाय त्यांचा बोलू नये पण वेश्या व्यवसाय टाईप झालेला आहे. आणि अशा वेळी जर 2 वेळच्या जेवणासाठी वेश्या व्यवसाय त्यांना करावा लागत असेल तर उद्रेक होणारच. आणि तो उद्रेक लोकांनी खूप दिवस सहन केला. माझं फक्त त्या आंदोलनामध्ये, मी तुम्हाला मगाशी बोललो, कुठलंही आपल्या देशात सुद्धा आंदोलन असलं तर जी आंदोलन आपल्याकडे झाली ती बघा तुम्ही, की हजारेंचं आंदोलन असेल किंवा त्याच्या अगोदर जयप्रकाश नारायणचं आंदोलन असेल, ज्या आंदोलनाला मीडिया उचलतो आणि ज्या आंदोलनाच्या पाठीमागे सुप्तपणे RSS असतं. मी आता काल मराठ्यांच्या मोर्चाबद्दल तेच बोललो.
जरांगेबद्दल तेच बोलत. जरांगेला माहितीच नाही त्याला कोण नाचवतंय. एवढासा इश्यू घेऊन म्हणजे कुणब्यांची सर्टिफिकेट घेण्याचा इश्यू फार छोटा आहे. हेच ताकद लावली असती तर जरांगेला सगळ्या मराठ्यांना आरक्षण देता आलं असतं. मुंबईतून हलायचंच नाही. मी जे मगाशी म्हणतो नेहमी म्हणतो मी की मरणाला भ्यायचं नाही, पोलिसला भ्यायचं नाही, जेलला भ्यायचं नाही आणि हातात शस्त्र घ्यायचं नाही. महात्मा गांधीच्या मार्गाने बाबासाहेबांनी दिलेले आर्टिकल 19 प्रमाणे आम्हाला अधिकार आहे आंदोलनाचा. आणि तो जर आंदोलन केलं आपण, प्रचंड संख्या रस्त्यावर आलं तर सरकार काहीच करू शकत. ते काय सरकार तुम्हाला एवढ्या लोकांना गोळ्या घालू शकतं का? तिथे गोळ्या घालायची वेळ कशी आली? त्यांनी पार्लमेंट जाळलं, सुप्रीम कोर्ट जाळलं. म्हणजे तिथल्या आंदोलन चांगलं उभं राहिलं. पण ही जी अतिरेकीपणा केला त्याच्यामुळे सरकारला आंदोलनवर गोळीबार करता येतो. त्यांच्याकडे मिलिटरी आहे. ते सगळ्या त्याला आपण म्हणतो दमन मार्गाचा उपयोग त्यांना करता आला. त्यांच्याकडे म्हणे सोशल मीडियावर बंदी घातली. ती अर्धसत्य आहे. दररोज जो नंगाना श्रीमंतीचा दिसतोय आणि देश भिकारी झालेला आहे, तर दररोज खतखत आहे ना मनात. मग याच्यातून एक प्रश्न असा उभा राहतो सर, की जसं तुम्ही म्हणता की तिथे भ्रष्टाचारावर हे उद्रेक झालेला आहे. पण याच्या अगोदर आपण अशा काही गोष्टी बघतो की तिथे जातीय उद्रेक पण झालेला आहे. तर मग आता ह्या गोष्टीकडे आपण कसं बघतो? त्यांना हिंदू राष्ट्र करायचंय. त्यांचं हिंदू स्वयंसेवक संघ आहे, HSS काहीतरी संघटन आहे त्यांचं. ते RSSच्या टाईपच आहे. आणि तुम्ही आता ऐकायची हिंमत असेल तर बघा तुम्ही, आमच्या इतका विषारी म्हणजे ब्राह्मणवाद जो आहे, सगळे ब्राह्मण नाही म्हणत मी, ते इतके छलकपटी, नीच, क्रूर, विषारी विचाराचे. मी 1976 साली आपल्या देशात मांडलेली हिंमत केलेली आहे की 1976 साली मी म्हटलं होतो की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मण विचारात RSS मध्ये आहे. आणि ते सगळं खरं ठरलेलं आहे. मी तर असं म्हणेल की देशाचं दुश्मन हे जवळकर लिहिलेलं पुस्तक आहे ना, त्याला तर 100 वर्ष झाली. त्याचे मी आता 100 कॉपीज वाटणार आहे सत्य धर्माच्या दिवशी. तर ते जे म्हटले ते सगळं आता सिद्ध झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मुठभर ब्राह्मण आहेत. देशामध्ये 1,00,000-2,00,000, अगदी 5-1 लाख त्यापेक्षा जास्त नाहीत. पण ते रात्रंदिवस विचार करत असतात. आणि त्यांची जी आयडियोलॉजी आमच्या ब्राह्मणवादाची, तीच आयडियोलॉजी नेपाळची आहे. की आम्ही देशाचे मालक आहोत. तुम्ही टिळक वाचा, सावरकर वाचा, गोळवलकर वाचा. आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. हीच आयडियोलॉजी तिथे पण आहे. पण तिथे उद्रेक का झाला? तर लोकसंख्या छोटी आहे. आपल्याकडे उद्रेक होत नाही कारण आपला 140 कोटीचा देश आहे, तो 3 कोटीचा देश होता. त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात फार फरक नाही. आणि आमच्याकडे जे शाजूकपणा सांगतात की नाही आम्ही संविधानामुळे आमच्याकडे लोक बसलेले आहेत, उलट संविधानाची दररोज पायदळी हे तोडवतात आणि आम्हाला सांगतात तुम्ही संविधानाप्रमाणे वागलं पाहिजे. यांनी जशी सत्ता हातात घेतली, सत्ता हातात घेण्यापूर्वीच नाही कायमच बाबासाहेबांचे पुतळे जाळले, संविधानाला मानलं नाही, संविधान समितीत घुसून आरक्षणाला विरोध केला. एवढंच नाही तर संविधान हे आम्हाला कबूल नाही कारण हे पाश्चात्यांची कॉपी आहे, आमचं संविधान मनुस्मृती आहे, असं इथपर्यंत आजही सांगतात. तर त्यांचा हा जो उन्मत्तपणा आहे त्यांना माहिती आहे की सगळ्या संविधानिक संस्था आपल्या ताब्यात आहेत. त्यांचं तेच होतं. सगळ्या संविधानिक संस्था ताब्यात आहेत, ते नाकासारखे त्याच्यावर बसलेले आहेत. आणि त्यांचं प्लॅनिंग येते. जेव्हा स्वातंत्र्य आंदोलन सुरू झालं, टिळक गेले किंवा टिळकांच्या अगोदर सुद्धा इथे हिंदू नावाचा धर्मच नव्हता. तर काय होतं, फक्त ब्राह्मण धर्म होता, बाकी आम्ही सगळे बहुजन होतो. परंतु ब्राह्मणांनी ओळखलं की आपल्याला सत्तेवर राहायचं असेल किंवा तुम्ही हे सगळ्यांना वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पायाखाली तुडवायचं असेल तर आपण ब्राह्मणी धर्माऐवजी हिंदू धर्म हे ठरवून झालेलं आहे. पुण्यातले ब्राह्मण अगदी दयानंद सरस्वतीने विरोध केला की तुम्ही असं ब्राह्मण धर्म सोडू नका. पण यांनी जाणून, म्हणजे आम्ही सगळे जाणारच होतो ना रे, शिकायचीच का, आम्हाला शिकायलाच पण बंदी होती. ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा बंदी होती. ब्राह्मण पुरुष सोडून जेव्हा देश सगळा जनावर होता त्यावेळी काय वैचारिक पातळी होती ती यांच्याकडेच होती.
लोक काय म्हणतात छत्रपती शिवाजींना सगळे ब्राह्मणच कसे घेतले? माणसं कुठे होती? अष्टप्रधान मंडळ जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध काम करत होतं, तरी महाराजांना ते ठेवावे लागले, कारण माणसंच नव्हती. तर आमची आणि नेपाळची परिस्थिती फार वेगळी नाही. आणि मी सांगितलं, सुरुवातच सांगितलं, की सावरकरांची इच्छा होती की हा देश नेपाळने चालवावा. मग आता मूळ मुद्दा आहे, की आजचा जो उद्रेक आहे, हा अनेक वर्षाचा. फक्त आता ही तरुण पिढी जागी झाली शिक्षणाने, सोशल मीडियाने. आणि सोशल मीडियाचं एक कॉन्ट्रिब्युशन मोठं आहे. आपल्या देशात पण आहे. आज आम्ही बोलतो तर तुमच्या सोशल मीडियामुळेच बोलतो, नाही तर आम्हाला कुठं बोलायला बंदीच आहे. हे 2014 नंतर 14 पूर्वी मी टीव्ही स्टार होतो. प्रत्येक डिबेटमध्ये काँग्रेसच्या विरुद्ध बोलायला आम्हाला बोलवायचे. आता 2014 नंतर, मे 14 नंतर मोदींनी आमचं बंद केलं. एखादा जरी चुकून शब्द आम्ही बोललो तर त्याच्यावर आमच्याकडे देशभर खटले आहेत आमच्यावर. मग असंच आता मोदींनी त्यांच्या भाजपच्या लोकांना सोशल मीडियावर नेपाळच्या संदर्भात बोलायला बंदी घातली, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण नेपाळमध्ये जे उघडे झाले ते आपल्या देशात होऊ नये. कोणी असलं तर शेवटी नेपाळमधलं जो उद्रेक आहे तो, आणि नेपाळ आमचा भाऊच. कसा सांस्कृतिकदृष्ट्या भाऊ आहे. ब्राह्मणांचं वर्चस्व आहे, वर्णव्यवस्था आहे. आणि मग ती जर पायदळी तुडवायची असेल किंवा वर्णव्यवस्थेला गाडून टाकल्याशिवाय, मी कालच पोस्ट टाकलेली आहे, की वर्णव्यवस्था गाडून टाकून माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म असेल तरच आमचा विकास होईल. तुम्ही धर्म तुमच्या घरात पाळा ना. हा धर्म राजकारणात येता कामा नये. तेच तिथं झालेलं आहे. आता आपण ज्यांचे पंतप्रधानांची नावं जर बघितली तर जास्तीत जास्त त्यातले ब्राह्मण आहेत. दुसरी गोष्ट, ब्राह्मण का नकोत? सत्तेवरच्या ब्राह्मणांना संवेदना नाहीत. त्यांना संवेदना का नसतात? तर त्यांना माहिती आहे की आम्ही काही गुन्हा केला, तपास यंत्रणा आमची आहे, न्याय यंत्रणा आमची आहे. आता जे 18 बॉम्बस्फोट उघड झालेत ते कुणी केले? सगळे संघ परिवाराने केले. आणि तरी संघ परिवार, आम्ही तशाच बोलले परवा ना, की हिंदू अतिरेकी असू शकत नाही. अरे तू स्वतः काय? भाजपच्या लोकांना सोशल मीडियावर नेपाळच्या संदर्भात बोलायला बंदी घातली, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण नेपाळमध्ये जे उघडे झाले ते आपल्या देशात होऊ नये. कोणी असलं तर शेवटी नेपाळमधलं जो उद्रेक आहे तो, आणि नेपाळ आमचा भाऊच. कसा सांस्कृतिकदृष्ट्या भाऊ आहे. ब्राह्मणांचं वर्चस्व आहे, वर्णव्यवस्था आहे. आणि मग ती जर पायदळी तुडवायची असेल किंवा वर्णव्यवस्थेला गाडून टाकल्याशिवाय, मी कालच पोस्ट टाकलेली आहे, की वर्णव्यवस्था गाडून टाकून माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म असेल तरच आमचा विकास होईल. तुम्ही धर्म तुमच्या घरात पाळा ना. हा धर्म राजकारणात येता कामा नये. तेच तिथं झालेलं आहे. आता आपण ज्यांचे पंतप्रधानांची नावं जर बघितली तर जास्तीत जास्त त्यातले ब्राह्मण आहेत. दुसरी गोष्ट, ब्राह्मण का नकोत? सत्तेवरच्या ब्राह्मणांना संवेदना नाहीत. त्यांना संवेदना का नसतात? तर त्यांना माहिती आहे की आम्ही काही गुन्हा केला, तपास यंत्रणा आमची आहे, न्याय यंत्रणा आमची आहे. आता जे 18 बॉम्बस्फोट उघड झालेत ते कुणी केले? सगळे संघ परिवाराने केले. आणि तरी संघ परिवार, आम्ही तशाच बोलले परवा ना, की हिंदू अतिरेकी असू शकत नाही. अरे तू स्वतः काय? तुला तडीपार का व्हावं लागलं? तर हे जेव्हा हे स्वतः असं आणतात, मोदी काय आहे? तुम्ही जर जस्टिस कृष्णा आहे, जस्टिस सावंत, जस्टिस सुरेशचा रिपोर्ट घेतला, त्यांनी आयोग नेमला होता चिस्ता शेटलवाड, आणि त्याच्यात जनता आयोग होता तो. त्यांनी चौकशी केली. 2 महिने सावंत साहेब तिथे राहिले. तो जो मंत्री मारला त्यांचा, पंड्या, हिरेन पंड्या, त्याची 3 वाजता रात्री साक्ष घेतली ते. आणि सावंतांनी त्यांना विचारलं की तुला भीती नाही वाटत का? तर तो म्हणला भीती तर वाटते, पण माझं कॉन्शियस, माझं जागा आहे म्हणून मी आलो साक्ष द्यायला. मारला ना तो त्याच्यानंतर. तर प्रश्न त्यावेळेस आयोगाने काय रिकमेंड केलं? आयोगाने असं रिकमेंड केलं होतं की हे मोदी आणि त्यांची गँग यांना मास मर्डरमध्ये प्रॉसिक्यूट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, यांच्या लाईफ टाईम मध्ये यांना कुठलंही संविधानिक पद देता कामा नये. असं आमच्या देशातले टॉप जजेस नव्हते ते, जगात त्यांची ख्याती होती.
सावंत जागतिक प्रेस असोसिएशनचे 6 वर्ष अध्यक्ष होते. कृष्णायरची तर आणखी ख्याती वेगळी आहे. तेव्हा अशा जजेसने जेव्हा हे रिकमेंडेशन केलं, त्याच्यानंतर मी स्वतः साक्षीदार आहे. मोदी सत्तेवर आल्यानंतर मोदीने सावंतांना एक मोठं पत्र लिहिलं की तुमचं देशाच्या कामी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आम्ही बसलेलो होतो, तसं मोठा लिफाफा आला. सावंत म्हणले मी उघडणार पण नाही, बघणार पण नाही. त्यांनी बघितलं नाही. आम्ही ते पत्र घेऊन आलो आमच्या घरी. मोदी केरळात गेले किंवा केरळातच तिथे कृष्णायरला भेटले. ते कृष्णायर 101 वर्षाचे होते. आशीर्वाद दिले मोदीला. म्हणून सावंतांनी ते पत्र बघितलं नाही. मुद्दा सांगण्याचा काय आहे, ती यांची ही चाल आहे. जसं काय आपलं काही झालंच नाही. आणि मग ज्यांनी रिकमेंडेशन केलं त्यांनाच मग सांगायला मोकळे, बघा ते तर आम्हाला असे आशीर्वाद देतात. तर ही जी ब्राह्मणवादी चाल आहे, तुम्ही जर हिटलरचा इतिहास वाचलात मला कळेल की तो असं म्हणतो की लढाई करून मी चुकलो. ज्या पद्धतीने आर्यांनी भारतीयांचा मेंदू सडवला आणि कायम आर्यांनी भारतावर कंट्रोल केलं, त्याच पद्धतीने मी पण करू शकलो असतो. तर तो वेळ गेली होती. तेव्हा आता नेपाळची आपली तुलना करायची झाली तर दोन्हीमध्ये वर्णव्यवस्था आहे, वर्णवर्चस्व आहे, बहुजन समाज आहे. श्रीमंत गरिबाची दरी 2014 पूर्वी इतकी नव्हती. कधी नव्हती ती झाली. आमचे सर्व सार्वजनिक मुद्दे विकले. का विकले? तुम्हाला संपत्तीचं काय करायचं? सार्वजनिक मुद्दे म्हणजे आमची संपत्ती. बाबासाहेबांनी संविधानाची सुरुवात केली ती आम्ही भारताचे लोक अशी केलेली आहे. आणि ती करण्याचा उद्देश म्हणजे ती संविधानाची सुरुवात काय असावी याच्यावर संविधान समितीत चर्चा झाली. कोणी म्हणलं ओम गणपती नमः, आर्यवर्त, अशा प्रकारचे निर्णय सुझाव आले. तेव्हा बाबासाहेबांनी त्याच्यावर मतदान घेतलं आणि आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याची हमी देतो. आम्हीच आम्हाला दिलेली हमी आहे. आणि त्यात सर्वात महत्वाची हमी आहे बंधुत्व. दोन्ही राष्ट्रात बंधुत्व नाही. बंधुत्वाला हे शिवत नाहीत, हे शिवाशिवेला शिवतात. त्यामुळं हे दोन्ही राष्ट्राचं हे साम्य आहे आणि दोन्हीमध्ये उद्रेक होणं साहजिक आहे. आमची लोकसंख्या मोठी आहे. देशाच्या या कोपऱ्याला काय चाललं ते दुसऱ्या कोपऱ्याला कळायचं, कारण मीडिया 100% यांचा आहे. सगळ्या संविधानिक संस्था 100% यांच्या आहेत. आणि त्यामुळं आमचं काय वार कोण घेणार? मी तर असं म्हणतो असतो नेहमी की आपल्या देशाचे आयबी आहे ते देशाचे कान, नाक आणि डोळे आहेत. कान आणि डोळे आहेत. त्या आयबीचा प्रमुख एक भाऊ आणि आरएसएसचा प्रमुख दुसरा भाऊ. म्हणजे आरएसएसने केलेल्या ऍक्टिव्हिटीज आयबी प्राईम मिनिस्टरला दररोज आयबीला 5 मिनिटं द्यावीच लागतात, 15 मिनिटं द्यावी लागतात. ते काय देऊन उपयोग आहे? जरी एक भाऊ त्यांचा हे आहे आणि आता ते वैद्य दुसरा भाऊ, तिसरा भाऊ असेल, नावा भाऊ असेल, मिलिटरी प्रमुख, त्याने इन्फॉर्मेशन दिली इंदिराजींना की सुवर्ण मंदिरात मोठा शस्त्रास्त्र साठा आहे. इन्फॉर्मेशन कोण देणार? आयबीएन मिलिटरी. आणि तो जर आपण घेतला नाही किंवा त्याच्यावर हल्ला केला नाही सुवर्ण मंदिरावर, तर ते खलिस्तानची मागणी करणार, आपण त्याला रोखू शकत नाही. असं जर मिलिटरीचा प्रमुख म्हणत असेल, आयबीचा प्रमुख म्हणत असेल, तर पंतप्रधानांनी काय करावं? त्यांनी सांगितलं करा हल्ला. हल्ला झाल्यानंतर मॅडम तिथं जेव्हा गेल्या आणि बघितलं तर शस्त्राचा साठा नव्हता. अतिरेकी होते 4-2 विथ गन्स, तिथं होते, ते तर सगळ्यांना माहिती होतं. ते मॅडमला जाणीव झाली की फसवणूक झाली. त्यानंतर बघा नॅशनल स्पिरिट कसं असतं की त्यांना सांगितलं की तुम्ही आता शीख अतिरेकी ठेवू नका. मॅडम म्हणल्या नाही, मी त्यांनाच ठेवणार. ऐकलं नाही. शेवटी शिखाच्या हातून त्यांचा खून झाला. गांधी फॅमिली संपल्याशिवाय हिंदू राष्ट्र करता येत नाही हे त्यांना माहिती. पण दुसरा एक मुद्दा असा ओघाने तुम्ही बोललात की मी राहुलला पण बोललो, तुला हे कधी मारू शकतात आणि तो कसं कसं कुठे घुसतो. आता त्याच्याबद्दल बोम काय, हा सिक्युरिटी फ्लाउट करतो. सिक्युरिटी फ्लाउट करतो तुम्ही सरकार आहे, तुमचं सरकार आहे. राहुल कुठेही जगात गेला तर आपल्या सरकारला मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन आहे. परंतु राहुल सिक्युरिटी फ्लाउट करतो म्हणजे ह्याला जबाबदारीतून बाहेर जायचं की तो करतो म्हणून झालं. काय तुझं ते फर्स्ट? मोदी शहाच्या संदर्भात तुम्ही ओघाने बोललात की त्यांच्याविषयी एका आयोगाने रिकमेंडेशन केलं होतं. त्या रिकमेंडेशनचं पुढे काय झालं? काहीच झालं नाही.
म्हणजे त्यावेळच्या काँग्रेसचा मुख्य म्हणजे ऍडवायझर अहमद पटेल मोदीचा मित्र, किंवा आजही काँग्रेसमध्ये RSSचे स्लीपिंग सेल आहेत. म्हणजे काय, तर त्यांनी सगळ्यांनी मोदीला प्रोटेक्शन दिलं. नाहीतर मोदी आज शहा काय, मोदी काय, जेलमध्ये असतो. हे राहुल गांधींना किंवा काँग्रेसमधल्या काही लोकांना माहिती नाही. राहुलची माझे स्वतःचे परिचय आहे राहुलचा. काँग्रेसच राहुल बरोबर नाहीत. काँग्रेस म्हणजे मी आता हे फार मॅडम सोनिया, राहुल यांची स्वतः चर्चा केली, ते म्हणजे आम्ही जेलमध्ये आहोत. वी आर सराउंडेड बाय सायकोफन्स. आम्ही त्यांच्याबरोबर चालताना माझी त्यांची जे 1 to 1 मीटिंग झाली तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे हे तुझे बाजूचे लोक तुझे नाहीत. तो म्हणला मला माहिती आहे. त्यांनी काय करावं, एक ऍट ए स्ट्रोक तुम्ही कसे सगळ्यांना. मी म्हणलं होतं की तू राहुल काँग्रेस काढ, जसं मॅडमने इंदिरा काँग्रेस काढली होती. तो म्हणला ती वेळ आता नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलाला LTTE कडे पाठवायचे. कोण पाठवतं, नॅशनल ऍडवायझर. नॅशनल ऍडवायझर कोण होता, नारायणन किंवा जो कोणी असेल तो RSSचा. त्यामुळं तुमचं सरकार कोण चालवतं, जे तुम्ही स्पेशली बहुजनांचे आपल्या पोरं म्हणतात की काँग्रेस आणि बीजेपी एकाच नाण्याचे दोन बाजू. चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तुम्ही आतापर्यंत काँग्रेसचा अनुभव घेतला, त्यांना जनाची मनाची लाज तरी होती हो. यांना लाजच नाही, बेशर्मी. आणि त्या बेशर्मीपणाचं कळस आहे सध्या. काय बोलतात मोदी, कोणाला म्हणतात जर्सी गाय, कोणाला म्हणतात वधवा विधवा, हे कोणाला म्हणतात 50 कोटीची गर्लफ्रेंड. आणि आई, स्वतःची आई, त्या सगळ्या दुसऱ्यांच्या आई नाहीत, त्या चौधरीला, रेणुका चौधरीला ते शूर्पणखा म्हणले पार्लमेंटमध्ये. शूर्पणखा दुसऱ्यांच्या आई नाहीत आणि तुमची आई आहे फक्त. आणि मग त्यांनी तो व्हिडिओ काढला आता एक ते जो चर्चेत आहे. आणि मग काय राहुल बद्दल, राहुलने आता त्या राहुलच्या स्टेजवर कोणी शिवाय दिलेले नाहीत. राहुल आणि तो तेजस्वी बाहेर गेल्यानंतर काय मागे झाले असेल. आणि त्याचं पण रिपोर्टिंग असं आहे की तो पुरी बीजेपीचाच होता. मोदीच्या आईवरून जो कोणी शिवी दिली, हे कल्चर काही राहुलचं नाही आणि तो देणारच नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खोटं उठवायचं, मी माणसं टोपीवून ओळखतो, ही काही चांगली लक्षण आहे. तुमचं मंगळसूत्र चोरलं जाईल, तुमची गाय म्हैस चोरली जाईल, तुमचं घरातलं सगळं चोरून वाटलं जाईल. म्हणजे काय, समाजवादाची भाषा करणारा काँग्रेस, ही समाजवादाची यांची ही व्याख्या. अत्यंत अनपढ आमचा प्राईम मिनिस्टर आहे. नंबर 1चा ढोंगी आहे, क्रूर आहे, कपटी आहे. आणि त्याला कुठल्यापरी सत्ता सोडायची नाही. त्यामुळे सत्ता म्हणून तुम्ही आता कोणतरी विचारलं की पण मोदीचं काय होणार, मोदी अशी सहसा सत्ता सोडणार नाही. मिलिटरी पॉवर आणेल, प्रेसिडेंट त्यांचेच आहेत. ते काय मोदी करतील. आता आम्ही सगळे काय करत होतो 2013 पासून, ईव्हीएमच्या विरुद्ध भांडत होतो. त्यांनी मतदार यादच बदलले, फ्लोटिंग वोटिंग केलं 1 कोटीचं, जिथे इलेक्शन तिथे वोटर. बोलला तो केरळाचा हे की आम्ही त्यांचा एक तिथे खासदार त्या मतदारसंघात आम्ही काश्मीरमधले लोक आणून ठेवले आणि आम्ही पाहिजे ते काश्मीरचे लोक घेऊन जातो, 1 वर्ष अगोदर त्यांची नोंद करतो. आता जर असं करत असतील तर कोण यांना रोखू शकतं, सत्तेवरून कसं काढू शकतं. आणि हे जर करायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी, मी सांगतो तो मंत्र आहे, पोलिसला भिता कामा नये, मरणाला भिता कामा नये आणि जेलला भिता कामा नये. तरच तुम्ही हे करू शकता, नाही तर होणार नाही. तर दुसरं एक असं होतं सर की आता एवढा उद्रेक नेपाळमध्ये आता आपण पाहतोय, संसद जाळली, कोर्ट जाळलेलं आहे, सगळं जाळलेलं आहे. या गोष्टीकडे वास्तवदर्शन न पाहता आता भारतातून काही आवाज उठतोय की तिथे राजेशाही लागू झाली पाहिजे. त्याच्याकडे तुम्ही म्हणजे कोणत्या अँगल? कोण म्हणते, तर हेच म्हणतात, संगीच म्हणतात. आणि आपल्याकडे कोणाला माहितीये, आम्ही तिथे जाऊन आलो बऱ्याच वेळा, म्हणून त्या सरकारकडे विमान पण नव्हतं. आम्ही त्यांना एका कार्यक्रमाला घेऊन गेलो होतो, माझ्या मित्राचं कॉलेज होतं, मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला. शेवटी शिकाच्या हातून त्यांचा खून झाला. गांधी फॅमिली संपल्याशिवाय हिंदू राष्ट्र करता येत नाही, हे त्यांना माहिती. पण दुसरा एक मुद्दा असा ओघाने तुम्ही बोललात की मी राहुलला पण बोललो, तुला हे कधी मारू शकतात आणि तो कसं कुठे घुसतो. आता त्याच्याबद्दल बोंब काय, हा सिक्युरिटी फ्लाउट करतो. सिक्युरिटी फ्लाउट करतो तुम्ही, सरकार आहे, तुमचं सरकार आहे. राहुल कुठेही जगात गेला तर आपल्या सरकारला मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन आहे. परंतु राहुल सिक्युरिटी फ्लाउट करतो म्हणजे ह्याला जबाबदारीतून बाहेर जायचं.
इथं करते म्हणून झालं. काय तुझं फर्स्ट ते प्रश्न? मोदी शहाच्या संदर्भात तुम्ही दोघांनी बोललात की त्यांच्याविषयी एका आयोगाने रिकमेंडेशन केलं होतं. त्या रिकमेंडेशनच्या पुढे काय झालं? काहीच झालं नाही. म्हणजे त्यावेळच्या काँग्रेसचा मुख्य म्हणजे ऍडवायझर अहमद पटेल, मोदीचा मित्र, किंवा आजही काँग्रेसमध्ये RSSचे स्लीपिंग सेल आहेत. म्हणजे काय? तर त्यांनी सगळ्यांनी मोदीला प्रोटेक्शन दिलं. नाहीतर मोदी आज शहा काय, मोदी काय, जेलमध्ये असतो. हे राहुल गांधींना किंवा काँग्रेसमधल्या काही लोकांना माहिती नाही. राहुलची माझे स्वतःचे परिचय आहे राहुलचा. काँग्रेसच राहुल बरोबर नाहीत. काँग्रेस म्हणजे मी आता हे फार मॅडम सोनिया, राहुल यांची स्वतः चर्चा केली. ते म्हणजे आम्ही जेलमध्ये आहोत. वी आर सराउंडेड बाय सायकोफन्स. आम्ही त्यांच्याबरोबर चालताना माझी त्यांची जे 1 to 1 मीटिंग झाली तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे हे तुझे बाजूचे लोक तुझे नाहीत. तो म्हणला मला माहिती आहे. त्यांनी काय करावं? एक ऍट ए स्ट्रोक तुम्ही कसे सगळ्यांना. मी म्हणलं होतं की तू राहुल काँग्रेस काढ, जसं मॅडमने इंदिरा काँग्रेस काढली होती. तो म्हणला ती वेळ आता नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलाला LTTEच्याकडे पाठवायचे. कोण पाठवतं? नॅशनल ऍडवायझर. नॅशनल ऍडवायझर कोण होता? नारायणन किंवा जो कोणी असेल तो RSSचा. त्यामुळं तुमचं सरकार कोण चालवतं? जे तुम्ही स्पेशली बहुजनांचे आपल्या पोरं म्हणतात की काँग्रेस आणि BJP एकाच नाण्याच्या दोन बाजू. चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तुम्ही आतापर्यंत काँग्रेसचा अनुभव घेतला, त्यांना जनाची मनाची लाज तरी होती हो. यानं लाजच नाही. बेशर्मी. आणि त्या बेशर्मीपणाचं कळस आहे सध्या. काय बोलतात मोदी? कोणाला म्हणतात जर्सी गाय, कोणाला म्हणतात वधवा विधवा, हे कोणाला म्हणतात 50 कोटीची गर्लफ्रेंड. आणि आई स्वतःच्या आई, त्या सगळ्या दुसऱ्यांच्या आई नाहीत. त्या चौधरीला, रेणुका चौधरीला ते शूर्पणखा म्हणले पार्लमेंटमध्ये. शूर्पणखा. दुसऱ्यांच्या आई नाहीत आणि तुमची आई आहे फक्त. आणि मग त्यांनी तो व्हिडिओ काढला की आता एक ते जो चर्चेत आहे. आणि मग काय राहुल बद्दल, राहुलने आता त्या राहुलच्या स्टेजवर कोणी शिवाय दिलेले नाहीत. राहुल आणि तो तेजस्वी बाहेर गेल्यानंतर काय मागे झाले असेल. आणि त्याचं पण रिपोर्टिंग असं आहे की तो पूर्वी BJPचाच होता. मोदीच्या आईवरून जो कोणी शिवी दिली, हे कल्चर काही राहुलचं नाही आणि तो देणारच नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खोटं उठवायचं, मी माणसं टोपीवून ओळखतो, ही काही चांगली लक्षण आहे. तुमचं मंगळसूत्र चोरलं जाईल, तुमची गाय म्हैस चोरली जाईल, तुमचं घरातलं सगळं चोरून वाटलं जाईल. म्हणजे काय? समाजवादाची भाषा करणारा काँग्रेस. ही समाजवादाची यांची ही व्याख्या. अत्यंत अनपढ आमचा प्राईम मिनिस्टर आहे. नंबर 1चा ढोंगी आहे, क्रूर आहे, कपटी आहे आणि त्याला कुठल्या तरी सत्ता सोडायची नाही. त्यामुळे सत्ता म्हणून तुम्ही आता कोणतरी विचारलं की पण मोदीचं काय होणार? मोदी अशी सहसा सत्ता सोडणार नाही. मिलिटरी पॉवर आणेल. प्रेसिडेंट त्यांचेच आहेत. ते काय मोदी करतील? आता आम्ही सगळे काय करत होतो 2013 पासून EVMच्या विरुद्ध भांडत होतो. त्यांनी मतदार यादच बदलले. फ्लोटिंग वोटिंग केलं 1 कोटीचं. जिथे इलेक्शन तिथे वोटर. बोलला तो केरळाचा हे की आम्ही त्यांचा एक तिथे खासदार त्या मतदारसंघात आम्ही काश्मीरमधले लोक आणून ठेवले आणि आम्ही पाहिजे ते काश्मीरचे लोक घेऊन जातो. 1 वर्ष अगोदर त्यांची नोंद करतो. आता जर असं करत असतील तर कोण यांना रोखू शकतं? सत्तेवरून कसं काढू शकतं? आणि हे जर करायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी, मी सांगतो तो मंत्र आहे, पोलिसला भिता कामा नये, मरणाला भिता कामा नये आणि जेलला भिता कामा नये. तरच तुम्ही हे करू शकता, नाही तर होणार नाही. तर दुसरं एक असं होतं सर की आता एवढा उद्रेक नेपाळमध्ये आता आपण पाहतोय, संसद जाळली, कोर्ट जाळलेलं आहे, सगळं जाळलेलं आहे. या गोष्टीकडे वास्तवदर्शन न पाहता आता भारतातून काही आवाज उठतोय की तिथे राजेशाही लागू झाली पाहिजे. त्याच्याकडे तुम्ही म्हणजे कोणत्या अँगल? कोण म्हणते? तर हेच म्हणतात, संगीच म्हणतात. आणि आपल्याकडे कोणाला माहितीये, आम्ही तिथे जाऊन आलो बऱ्याच वेळा, म्हणून त्या सरकारकडे विमान पण नव्हतं. आम्ही त्यांना एका कार्यक्रमाला घेऊन गेलो होतो. माझ्या मित्राचं कॉलेज होतं, मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला. सगळ्या मंत्र्यांना आम्ही भाड्याचं विमान करून घेऊन गेलो. तर तेव्हा त्यांच्याकडं त्यावेळी हा असा प्रश्न नव्हता. पण जातीयता होती, धर्मांधता होती, हिंदू धर्माच्या नावाने चालू होतं. आता जे म्हणतात राजेशाही परत पाहिजे, कुठे जगात तरी आहे का आता?
राजेशाही परत पाहिजे तसा मोदीने राजाच म्हणून राहिलेत ना. आपल्याकडे काय केलं त्यांनी? काय लोकशाही राबवली का? राजेशाहीच राबवली. आणि त्यांनी काय संविधान राबवलं का? मनुस्मृतीच राबवली. मग आता पुढे काय? ज्याला नेपाळच्या आता संदर्भाने ज्याला आता तुम्ही आम्ही सगळे जगू. पुढे काय? तर पुढे आम्ही सर्वांनी खरोखर पुन्हा सांगतो मी सर्व ब्राह्मणेतरांना विनंती करतो. मी ब्राह्मणांना पण विनंती केलेली आहे. सगळे समाजवादी मित्र माझे ब्राह्मण आहेत. त्यांना सांगत असतो, अरे तुम्ही लीड घ्या, ब्राह्मणवादाच्या विरुद्ध तुम्ही बोला, कारण आम्हाला मान्यता नाही. मी राहुलला पण भारत जोडो मध्ये म्हटलं की राहुल, मी 1976 पासून सांगतोय समाजाला की सगळ्या आमच्या दुःखाचं मूळ या देशातले ब्राह्मणवाद आहे, RSS आहे. पण माझं कोण ऐकणार? मी एक शेतमजूर. तू बोलला त्याच्यात तुला मान्यता आहे. त्यामुळे हा विषय देशभर गेला आणि राहुलने शेवटी भाषण केलंय त्या पदयात्रेचं काश्मीरमध्ये की काश्मीरचे लोक मिलिटरी आणि मी एकाच पातळीवर सेलिंग इन द सेम बोट. का? तर आमच्या घरी कधी ना कधी फोन येतो की तुझी आजी मारली, तुझा बाप मारला. मिलिटरीच्या लोकांच्या घरी फोन जातो, काश्मीरच्या लोकांच्या घरी फोन जातो. आणि ते मारणारे RSS चे लोक आहेत. आणि मोदी आहे, डोवाल आहे, शहा आहे, असं राहुल बोलला. त्यानंतर माझी त्यांची दिल्लीला गाठ झाली एका फंक्शनमध्ये. तुम्ही म्हणलं राहुल आता मी मरायला मोकळा झालो, कारण माझी जी 1976 पासून इच्छा होती ती तू पुरी केलीस आणि तुला मान्यता असल्यामुळे त्याचं देशभर हे झालं. मग आम्ही एका पब्लिक फंक्शन मध्ये दिल्लीत भेटलो. तर दोघांनी आम्ही स्टेजवर कडकडून मिठी मारली. मी म्हणलं राहुल, खरोखर RSS आणि अडाणी यांना तू सोडू नकोस. हे दोनच आपले सध्या शत्रू आहेत. आणि अशी आम्ही ह्या मिठीत मी एवढंच बोललो की बेटा RSS और मोदी को छोडणार नाही, बाकी कुछ भी करो. आणि मग आम्ही असे कडकडून भेटलो आणि संपलो मिठी. तेवढ्यासाठी सांगतो मी तुम्हाला की आम्ही दुःखाचं कारण ओळखलेलं आहे, आम्हाला जनता ओळखत नाही. आणि आम्ही अशा काय म्हणतात लार्जर इश्यूवर बोलतो, त्यामुळे जात आम्हाला विचारत नाही. मी 76 पासून आंबेडकरांबरोबर वाद्यांबरोबर राहिलो. आंबेडकरवादी नेते मला मानत नाही, तुम्ही मराठ्यांना सांगा म्हणतात. मला त्याचं काहीच दुःख नाही, शिवशुभ नाही. पण बघा ना, मोदीच्या मांडीवर कोण बसले आज? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देशातले सगळे आंबेडकरवादी नेते तिथे बसलेले आहेत. जनता आपली खूप चांगली आहे. आणि माझं स्वप्न होतं 76 पासून की आंबेडकरवादी देशाला जागा करतील. काय केलं? नेत्यांनी काय काय करायला पाहिजे होतं? कशासाठी केलंय सगळं? मग आता आपण जे पाहतोय नेपाळची परिस्थिती, भारताची परिस्थिती, याच्यातून म्हणजे कशा अंगाला बघता नाही, की आपल्याकडं ते जसं तिथे म्हटलं जातं आपल्या की वारंवार अर्थव्यवस्था तिथली ढासळती आहे, तिथल्या अरे, नोकरशहाचा ते नेपाळपेक्षा वाईट अर्थव्यवस्था आहे आपली. हे म्हणतात ना 5 ट्रिलियन ची 4 ट्रिलियनची आमची अर्थव्यवस्था आहे. ती कोणाची आहे? अंबानी अदानीची आहे. देशाची सगळी संपत्ती विकून. आता आजच त्या पवन खेड्याने आता प्रेसला सांगितलं की 1050 एकर जमीन, लाखो झाडं असलेली जमीन अदानीला 1 रुपया वर्षाला दिली. म्हणजे काय देशाची संपत्ती द्यायची म्हणजे कशी द्यायची? सगळे उद्योग ज्याची 100 कोटी किंमत असेल किंवा आपण 100 रुपयाच्या भाषेत बोलू तर ते 20 रुपयाला दिले त्याला. आणि म्हणजे मग त्याने काही निर्मिती केली, काही उत्पादन केलं? प्रोडक्शन आमच्याकडे नाहीच आहे, नाके बरोबर आहे. मग काय आहे? तर फक्त देश लुटायचा. त्याला म्हणतात क्रॉनिक कॅपिटलिझम. मी त्याला म्हणतो क्रिमिनल कॅपिटलिझम आहे. फक्त देशाला लुटायचं संपत्तीवर, देशाची संपत्तीवर, आपली वाढायची संपत्ती. तर हे भयानक आहे. त्यामुळे इथे सुद्धा उद्रेक व्हायला पाहिजे. पण मी नेपाळसारखा उद्रेक आमच्या तरुणांना सांगणार नाही. मी सांगणार संविधानाच्या चौकटीत, महात्मा गांधींनी सांगितलेल्या 80च्या मार्गाने आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या आर्टिकल 19च्या चौकटीत आम्हाला. नाही, आता बोलताना सर हा फार महत्वाचा मुद्दा बोललात. आता आपण दोन बाजूने पाहूया की नेपाळची लोकसंख्या फार कमी होती, 3 कोटी म्हणजे फार काही जास्त नव्हती. पण इथली लोकसंख्या पाहता 140 कोटीची आपण लोकसंख्या सांगतोय. तर तुम्ही जे हे सांगताय की संविधानिक मार्गाने हे उद्रेक झाला पाहिजे, ते हे ऐकणारे समजा संविधानवादी ऐकतील, पण ज्यांना संविधानच मान्य नाही ह्या लोकांचं काय? हे त्यामध्ये मिसळले उद्रेकामध्ये नाही, काय ते होणार काय मग? करतात,
ज्यांना संविधान कबूल नाही ते काय करतात. आमचा अनुभव आहे. राजूला आमचे लाखाचे मोर्चे आहेत. आम्ही सांगायचो जो कोणी मस्ती करेल तो आमचा नाही. तो RSSने तिकडे पाठवलेला आहे. हे जे परवाचं आंदोलन झालं, त्यांनी पार्लमेंट जाळलं आणि हा सुप्रीम कोर्ट जाळलं, ह्याच्यामध्ये आपल्यासारखेच हिंदुत्ववादी विध्वंसक शक्ती तिथं होत्या. त्यांनी ते घडवून आणलं. कदाचित ती पोरं जी आंदोलनात ती शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होती, पण आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि आंदोलक बदनाम करण्यासाठी अशा घटना घडून आणायच्या आणि त्यांच्यावर ढकलून द्यायच्या. हेच मला म्हणायचं की आता आपण श्रीलंकेचं पाहिलं, बांगलादेशचं पाहिलं, नेपाळचं बघतोय, पाकिस्तानचं मागे बघितलेलं आहे. पण आता जर भारतामध्ये ती परिस्थिती उद्भवली तर काय होऊ शकतं आणि त्याला सावरणं किती कसं होईल? म्हणजे किती कठीण नाही, आहे? मी त्या बाजूचं नाही आणि तसं होणार नाही. आणि व्हायलन्स आमच्या देशात कोणी करावा असं आम्ही कधीच बोलणार नाही. कारण आमचा देशच गांधी आंबेडकरांचा देश आहे आणि त्यांनी दिलेल्या रस्त्याने आम्हाला जायला पाहिजे. गांधी आंबेडकरांना जी जमात शत्रू समजते ती या मार्गाने आम्ही जावं याच्यासाठी प्रयत्न करतील, पण तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला पाहिजे. नाही आता कारण सोशल मीडियावरची चर्चा होतीये की श्रीलंका झालं, बांगलादेश झालं, नेपाळ झालं, लागला नंबर किस काय? यावरून असं वाटतंय की भारतामध्ये ती परिस्थिती उद्भवू शकते ती का? ती अज्ञानी चर्चा आहे. ती अज्ञानी चर्चा आहे, पण व्हायला पाहिजे. मी असं म्हणेल की सगळ्या ब्राह्मणेतरांनी, ब्राह्मण बघा म्हणजे ब्राह्मणवादी, ते रात्रंदिवस झोपत नाहीत. ते तुम्हाला कसं मातीत घालायचं याचं त्यांचे प्लॅनिंग रात्रंदिवस चालू असतं आणि आम्ही सगळे झोपलेलो आहोत. आणि असे झोपलेलो आहोत की कुंभकर्णाची झोप आहे. आमच्यातच बांधतोय. मराठे तर ओबीसी विरुद्ध मराठे, अशी जी भांडणं आमची चालू आहे ती तेच लावतात आणि आम्ही त्याला बळी पडतो. म्हणून आमच्याकडे काही उभं राहत नाही. राहिलं उभं तर काय, अन्नाचं आंदोलन, भ्रष्टाचार. तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्या, तुमच्या घरी लिहून ठेवा की ज्या देशात ब्राह्मणवाद आहे आणि भांडवलशाही आहे तिथं अण्णा हजारे बाप आजोबा आला तरी भ्रष्टाचार निर्मूलन होऊ शकत नाही. एक. दुसरं, ज्या देशामध्ये ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही आहे ते आमचे सरळ सरळ शत्रू आहेत. तर त्या शत्रूंशी लढायचं तर आम्ही नेपाळच्या पद्धतीने नाही लढू शकत. आम्ही त्यांची घरं नाही पेटवणार, आम्ही त्यांची प्रॉपर्टी नाही जाळणार. ती आमची प्रॉपर्टी आहे. आम्ही ट्रेड युनियन चालवतो. आम्ही कामगारांना काय सांगतो, ही मालकाची कंपनी नाही, आपली कंपनी. ते आपल्याला कंपनीचे उत्पन्न वाढवलं पाहिजे. कंपनीला आपण सहकार्य केलं पाहिजे. पगार वाढीसाठी आपण भांडू. कारण जोपर्यंत आम्ही सगळे जागे होत नाही त्यामुळे सगळी मालमत्ता आमची आहे. ही आमची घरं पण समाजाची आहेत. म्हणून मी सांगत असतो की मी एक शेतमजूर होतो. मी हे घर काय माझ्या बापांनी कमवलंय का? समाजाने दिलेलं घर आहे. तर ते समाजाला गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ते जाणार आहे. मी माझ्यानंतर माझ्या नावावर काही प्रॉपर्टी ठेवणार नाहीये. आता माझे 84वा वाढदिवस आहे. 83वा. मी 2-3 वाढदिवसाला डिक्लेअर करतोय की माझ्या नावावर काय असणार नाही. कारण आपण नुसतं बोलून चालणार नाही. आम्ही आता 100 मुलं आमची 25 एकर ड्रीप केलेली शेती त्यांना दिलेली आहे आणि अनाथाश्रम चालवतो. तिथे आम्ही कोणाची ग्रँट घेत नाही, कोणाची रोख रक्कम घेत नाही. त्यांना सांगतो की तुम्ही मुलांना पाहिजे ते द्या. लोक भरभरून देतात. पुढची 5 वर्षाची जेवणं बुक आहेत. तुम्ही करून बघा. प्रयोग फार यशस्वी होतो. आता एक शेवटचे 2 प्रश्न सर आपण घेऊया. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आता तुम्ही बोलता म्हणालात की इथली सगळी मुख्य यंत्रणा जी आहे संविधानिक यंत्रणा ही सगळी मोदी आणि शहांच्या ताब्यात आहे, म्हणजे केंद्र शासनाच्या मोदी ताब्यात शहा आहे. असं म्हणत नाही. केंद्र शासनाच्या ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात. ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे. हो. मग उद्या कारण जर बघा ना, हा पेपर सगळे त्यांचे भांडवल दोन्हीची ब्राह्मणवाद आणि भांडवलशाहीच्या ताब्यात सगळं आहे. अगदी बरोबर. मग त्याच अनुषंगाने मोदी त्यांच्या ताब्यात आहे. मला त्याच अनुषंगाने विचारायचं आहे की जर हा उद्रेक झाला तर मग ही यंत्रणा संविधानवाद्यांसोबत असेल की ब्राह्मणवाद्यांसोबत? नाही, ती शेवटपर्यंत ब्राह्मणवाद्यांसोबतच राहणार. आम्हाला त्यांना बाहेर काढायला पाहिजे. मग त्या जर सोबत असेल तर हा तसा जर उद्रेक उद्रेक आहे, असा जर संविधानाच्या चौकटीत 80च्या मार्गाने उद्रेक झाला तर ती आपोआप यंत्रणा आपल्याकडे येते. हं? तो भीषण विद्रोह असेल किंवा देश उद्ध्वस्त होईल असं वाटत नाही? नाही. आपल्या देशात असं देश उद्ध्वस्त करण्याची भाषा कोणी करत नाही, करू नये आणि आपण त्याला सपोर्ट करू नये. शेवटचं आता आपण आपल्या एसट्या जाळतो. एसट्यात आम्हीच बसतोय, कोणी पुढारी बसत नाही. तेव्हा आंदोलनं कशी पाहिजेत की आम्ही कोणाला त्रास देता कामा नये. तुम्ही रस्त्यावर बसा ना. रस्त्यावर बसा. रस्ता अडवा.
म्हणजे कुठल्याही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणार याची काळजी घेऊन आपण पुढच्या हा. आणि मरणाला न भीता, पुन्हा जेलला न भीता, पोलिसला न भीता आंदोलन केलं पाहिजे आणि ते 80च्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने असलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न मी आता आपल्याला विचारतो की इथल्या भारतीयांना आपल्या माध्यमातून आपण काय आव्हान कराल की जी नेपाळमध्ये परिस्थिती झाली ती भारतामध्ये उद्भवू नये या अनुषंगाने तुम्ही काय आव्हान नाही, नेत्यांना आम्ही आवाहन करणार की तुम्ही आमच्या सगळ्या रोजीरोटीचा, रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही संपत्तीचं केंद्रीकरण करून देशाची सगळी संपत्ती मुठभरांच्या ताब्यात दिली, त्याचा कधी ना कधी उद्रेक होणार.